नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी धिक्कार असो, काँग्रेस पक्षाचा धिक्कार असो। हर्षवर्धन सकपाळचं करायचं काय? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानाशी केल्याच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत असून पनवेलमध्ये महायुती आणि शिवप्रेमींनी आक्रमक निषेध नोंदवला। रविवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि शिवप्रेमी एकत्र आले। यावेळी उपस्थित महिलांनी हर्षवर्धन सकपाळ यांच्या छायाचित्राला जोडे मारत संताप व्यक्त केला। घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधात जोरदार निषेध नोंदवला। आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सकपाळ यांच्या वक्तव्याचा समाचार घेत राज्याच्या भावना, इतिहास आणि सांस्कृतिक मूल्ये समजून न घेणाऱ्या व्यक्तीची काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली हे त्यांच्या विचाराचे दर्शन घडवणारे आहे अशी टीका केली। ते पुढे म्हणाले, सतत वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न सकपाळ करत आहेत। जोपर्यंत ते जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिले पाहिजे। शिवजयंती काही दिवसांवर येऊन ठेपली असताना काँग्रेस नेत्यांना कार्यक्रमात थारा देऊ नका असे आवाहनही त्यांनी केले। छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे असेही आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले। ज्याचा काळाकुट्ट इतिहास आहे, केवळ तो ब्रिटिशांच्या त्याच्या साम्राज्याच्या विरोधात स्वतःचं राज्य वाचवत होता याचा अर्थ तो काही स्वातंत्र्य सैनिक होत नाही। तो ज्या पद्धतीनं या देशातल्या तिथल्या स्थानिक प्रजातीशी वागत होता, मग ती हिंदू जनता त्या ठिकाणी त्या टिपू सुलतानाच्या काळामध्ये जीव मुठीत घेऊन पळत होती। त्या टिपू सुलतानाशी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करणं हे कधीही निषेधार्थ आणि धिक्कारार्थ आहे। त्याचा धिक्कार आपण सगळेजण करण्यासाठी आज या ठिकाणी एकत्रित झालं। खरं तर आपल्याला सगळ्यांना काँग्रेस पक्षाची पार्श्वभूमी माहिती आहे। आज काँग्रेस पक्षाचा जनाधार पूर्णपणाने सुटला आहे। काँग्रेस पक्षाच्या जनतेशी नाळ तुटलेली आहे आणि म्हणूनच सातत्यानं आपल्या भारतीय जनता पार्टी किंवा आपल्या हिंदुत्वाचा विचार करणाऱ्या ज्या राजकीय सामाजिक संघटना आहेत त्यांना सातत्यानं डिवचण्याचा, दुखवण्याचा प्रयत्न त्या काँग्रेस पक्षाकडून होतोय। आणि म्हणून आपण पाहिलं, स्वातंत्र्यवीर सावरकर असा ज्यांचा उल्लेख आपण करतो, कोणी दिली होती पदवी? स्वातंत्र्यवीर पदवी दिली होती आचार्य अत्रे। त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करताना ते देशद्रोही होते म्हणणाऱ्या या काँग्रेसच्या अवलादी जिथं मिळतील त्या ठिकाणी खरं तर त्यांना ठेचून काढल्या पाहिजेत। त्यांना या ठिकाणी या प्रवृत्ती ठेचून काढण्यात आहेत। यांचा या ठिकाणी लोकांमध्ये सन्मान होता कामाच नाही। मला सुद्धा आपल्याला विनंती करायची आहे, आज आपण या ठिकाणी जमलो, आपण बघतोय हा काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी अजेंडा दिसतोय। काँग्रेस पक्षाचा हा अजेंडा दिसतोय। या पद्धतीनं जर आमच्या आराध्य दैवताचा जर ते असा अपमान करणार असतील, माझी विनंती आपल्या सगळ्यांना, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान शिवजयंतीच्या दिवशी, ऐका, शिवजयंतीच्या दिवशी हे काँग्रेसवाले तुमच्या शेजारी उभे राहतील। त्यांना सांगा, तुम्हाला आमच्या शेजारी, हिंदू म्हणवणाऱ्यांच्या शेजारी येऊन उभं राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही। त्यांच्या बाजू लावा आणि त्यांना त्या मिरवणुकीतून सुद्धा जायला सांगा। यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनीही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत हजारोंची कत्तल करणाऱ्या टिपू सुलतानाशी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकते का असा सवाल उपस्थित केला। काँग्रेस नेत्यांकडून यापूर्वीही महाराजांचा अपमान झाल्याचा आरोप त्यांनी केला। हर्षवर्धन सकपाळ त्यांचा जे वक्तव्य होतं, हे महाराष्ट्रातल्या नाही
तर पूर्ण जगातल्या शिवप्रेमी नागरिकांना राग येणारं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. आणि हजारोंची कत्तल करणारा निरापराध लोकांना मारणारा टिपू सुलतान कुठे आणि खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे माननीय छत्रपती शिवाजी महाराज कुठे? त्यांची तुलना ही कधी होऊ शकते का? पण काँग्रेस नेते त्यांचा इतिहासच तसा आहे. त्यांनी त्वरित राजीनामा तर दिलाच पाहिजे. त्यांच्या निषेधाच्या घोषणा तर होतच आहेत, पण त्यांच्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये काय देशामध्ये राहण्याचा लायकीत हा माणूस नाहीये. त्याच्यामुळे आपण जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. आलेल्या सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो, सगळ्यांचं आभार मानतो आणि त्याचबरोबरीने आपण सगळ्यांनी हाच विषय हा सातत्याने सोशल मीडियामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनीच राबवला पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस नेत्यांचा जो विचार आहे तो विचार खऱ्या अर्थानं जो आहे तो आता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब ज्या वेळेला पंतप्रधान झाले तिथपासून देशातला विचार हा बदलत चाललेला आहे. देशाचा सर्वसाधारण नागरिक जो आहे त्या नागरिकांच्या विचारामध्ये सुद्धा परिवर्तन होत आहे. आणि त्याच्यामुळेच सगळ्या राज्यांमधनं, सगळ्या महानगरपालिकेतून, नगरपालिकेतून सगळीकडनं काँग्रेसला नागरिकांनी हद्दपार केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांचा विचार जो आहे तो विचार कुठेतरी हा असा उलचट बावट जो विचार आहे तो विचार सुद्धा आपल्याला संपवला पाहिजे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपण घोषणा देऊया, बोला काँग्रेस नेत्यांचं करायचं काम, छत्रपती शिवाजी महाराज की. या निषेध आंदोलनात महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, शिवसेना पनवेल जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, शहराध्यक्ष सुमित झुंजारराव यांच्यासह महायुतीचे नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि शिवप्रेमी उपस्थित होते.